नमस्कार. मागच्या वेळी आपण शापित अश्वत्थामा याच्याविषयी सर्व माहिती बघितली होती. त्याची स्वामीनिष्ठा ही वृत्ती होती. पण मुळामध्ये स्वामीनिष्ठा जर बघितलं तर चांगलेच असतं. स्वामीनिष्ठा असायलाच हवी, हेही खरंय. पण तरी सुद्धा तो स्वामी योग्य असला पाहिजे ना. अश्वत्थाम्याचा जो स्वामी होता, त्याची जी स्वामी निष्ठा होती ती दुराचारी व्यक्तीकडे म्हणजे दुर्योधनाच्या बाजूनी होती. त्यामुळे त्याचं खूप नुकसान झालं. असं स्वामी असून उपयोगाचा नाही. आज आपण सप्तचिरंजीवांपैकी दानशूर आणि आत्मनिवेदन भक्तीमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला दैत्यराज बळी त्याच्याबद्दल बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपण श्लोक म्हणून नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. सप्तचिरंजीवांमध्ये ज्याचा उल्लेख येतो ते 7 व्यक्ती विशेष इथे आपल्याला पाहायला मिळतात या श्लोकामध्ये. आणि ही 7 व्यक्ती विशेष जी आहेत ती देहाने जिवंत आहेत असा काहींचा समज आहे. तर काही जण असं म्हणतात की त्यांच्या व्यक्तिमत्वातले जे विशेष मानवी प्रवृत्ती, वृत्ती प्रवृत्ती असं म्हणूया आपण, त्यामुळे त्या वृत्ती प्रवृत्तींना चिरंजीवित्व आलेलं आहे, म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं असंही काही जण म्हणतात. म्हणजे हे 2 विचार प्रवाह आहेत, हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतंच. आज ही जी सप्तचिरंजीवांची संकल्पना आहे ती आपल्या संस्कृतीमध्ये दृढ झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. मग ते देहानी असो वृत्तीनी असो दोन्ही आपल्याला मान्य आहे. पण हे सगळं जरी आपल्याला मान्य असलं तरी आपल्या संस्कृतीमध्ये चिरंजीव या चिरंजीवांचं महत्व काही विशेष आहे. म्हणजे आपल्याकडे जे षष्ठब्दी पूर्ती, पंचाहत्तरी, सहस्रचंद्र दर्शन अशा वेळेला ज्या शांती केल्या जातात त्यामध्ये सप्तचिरंजीव आणि मार्कंडेय मुनी यांना अनुलक्षून ते हवन केलं जातं. आता कालशृंखलेप्रमाणे जर पाहिलं तर पहिले बळी आहे. दानशूर बळी जे आहेत कालशृंखलेप्रमाणे म्हणजे काळमापनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सर्वात प्रथम बळी आहेत. त्याच्यानंतर बिभीषण आहे, मग परशुराम, मग हनुमान, मग व्यास आणि मग कृपाचार्य आणि मग अश्वत्थामा. अशा पद्धतीने क्रम येतो. पण मी आता म्हटलं त्याप्रमाणे आपण या श्लोकाप्रमाणे अनुक्रम घेतलेला आहे. त्यामुळे आपण काल सप्तचिरंजीवांपैकी शापित अश्वत्थामा पाहिला आणि आज आता बळी म्हणजे दानशूर बळी ही व्यक्तिरेखा आपण आज बघणार आहोत. बळीराजा खरोखरच दानशूर तर होता, अत्यंत पराक्रमी पण होता आणि आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध आहे. बळीचं खरं म्हटलं तर सगळा वंश उज्ज्वल आहे. राक्षस असून दैत्य असून अतिशय त्याचा वंश उज्ज्वल असा आहे. कारण ब्रह्मदेव जे आहेत त्यांच्या 10 मानसपुत्रांपैकी मरीची ऋषी जे आहे त्या म्हणजे मानसपुत्र म्हणजे मनाने निर्माण केलेले त्यांचे 10 मानसपुत्र होते. त्याच्यापैकी जे मरीची ऋषी आहेत त्या मरीची ऋषींचा पुत्र कश्यप ऋषी आणि कश्यप आणि दिती यांना हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे 2 दैत्य पुत्र झाले. त्यांना जी मुलं झाली त्यांचं नाव हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष असं होतं. आपल्याला सगळ्यांना एक कथा माहिती आहे की हे दोघही जण म्हणजे खरं विष्णूचे जे द्वारपाल आहेत जय आणि विजय, ते जे द्वारपाल आहेत त्यांना शाप मिळाला होता की तुम्हाला 3 जन्म घ्यावे लागतील वगैरे. ते जे 3 जन्म आहेत त्यातला हा पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. मग त्यांनी जो जन्म घेतला तो जरासंध आणि शिशुपाल आणि त्यानंतर रावण आणि कुंभकर्ण असे ते जन्म 3 त्यांना घ्यावे लागले होते त्या द्वारपालाने. त्यातला हिरण्यकश्यपूला प्रल्हाद हा विष्णू भक्त झाला.
तो आपल्याला माहितीये हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद. प्रल्हाद आला, पुढे विरोचन झाला, विरोचनाचा पुत्र बळी. अशी ही वंश परंपरा त्यांची आहे. ब्रह्मदेवापासून सुरू झालेली ही परंपरा जी बघितली तर त्याच्यामध्ये कश्यप ऋषी आहेत. बरं, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दैत्य आहे, हे मान्य आहे. पण राक्षसी वृत्तीचे होते हेही मान्य आहे. पण तरी सुद्धा त्यांना हिरण्यकश्यपूला विष्णू रूपामध्ये नरसिंहाचं दर्शन झालंच आहे. हे दर्शन होणं सुद्धा काही कमी नाही. आणि त्यांचा मुलगा जो प्रल्हाद आहे तो विष्णू भक्तच होता. परिपूर्णरित्या भगवान विष्णूंशी एकरूप झालेला होता. आणि त्याचा पुत्र जो विरोचन हा हिरण्यकश्यपूवरती थोडाफार दैत्य स्वभावावरती गेलेला होता. आणि मग त्या दृष्टिकोनातच त्याचं प्रगटीकरण आहे, थोडासा तो राक्षसी वृत्तीचा होता. पण विरोचनाला झालेला बळी हा पुत्र मात्र भक्तिप्रिय पुन्हा होता. आणि तो आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध पण आहे. पुराण काळामध्ये जर आपण बघितलं तर बळीचा उल्लेख अनेक वेळा दिसून येतो. तो विष्णू भक्त म्हणून असा दिसून येतो. दीर्घकाळ त्यांनी राज्य केलेलं आहे आणि तो सुतल लोकाचा राजा होता. दैत्य असून सुद्धा त्याची सन्मानाने पूजा केली जाते. दिवाळीचा सण आपण साजरा करतो, दीपवाली ज्याला म्हणतो, दिवे लावतो, पणत्या लावतो आणि अगदी आनंदाचा सण आपण साजरा करतो. तो त्याच्या आणि वामनाच्या स्मरणासाठी. बलिराजे दीपदानात सदा लक्ष्मी स्थिरा भवे, ही बळीराजाची पहिले बलिप्रतिपदा आपण म्हणतो का, ते बलिप्रतिपदा आपण करतो त्यावेळेला सांगतात हे जे दिवे लावले जातात लक्ष्मी जी आहे ती लक्ष्मी बळीच्या ठिकाणी स्थिर होती. हाही त्याचा एक मोठा विशेष आहे. लक्ष्मी त्याला प्रसन्न होती. ही बलिप्रथा दिवाळीमध्ये येते. काही जण असं म्हणतात की केरळमध्ये सुद्धा ओणम हा जो सण साजरा केला जातो तो त्याच्या स्मरणासाठी केला जातो, असं काही जणांचं मत आहे. वामन पुराणामध्ये जर आपण बलीचं चरित्र बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा दीपोत्सव साजरा केला जातो असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. ब्रह्मदेवाचे जे 10 मानस पुत्र होते, मनसंकल्पाने निर्माण झालेले जे होते, मरीची, अंगिरा, स्त्री, पुलस्त्य, पुलह वगैरे अशा पद्धतीने ते सगळे प्रजापती होते. ते सगळे मनु जे होते ते मनोनिर्मित झालेले म्हणून मनु. आणि ते प्रजापती होते. प्रजापती म्हणजे त्यांनी जीव निर्माण करायची, जीवसृष्टी सर्व निर्माण करायचं कार्य ते करत असत. त्यामुळे विविध रंगरूपाचे अनेक जीव निर्माण झाले. प्रजापतींनी या दिव्य सात्विक अशा ऋषींना राहण्यासाठी ब्रह्मलोकाजवळ तपोलोक निर्माण केला. त्याच्या खाली जनलोक, महालोक असे वरचे 7 स्वर्ग ज्याला आपण म्हणतो ते निर्माण केले. तपोलोक जो निर्माण केला तिथे अनेक ऋषींची स्थान आहेत. सप्त ऋषींचं स्थान तिथे आहे. जनलोक जो निर्माण केला तिथे दातृत्व करणारे, जनकल्याण करणारे थोर ऋषी आहेत. मग दिव्य पुण्यात्मे ज्यांना म्हणता येईल असे लोक तिथे राहतात. तर महालोकाची उत्पत्ती केली, ते सृष्टीला ललामभूत असलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक राहतात. मग त्याच्या खाली सृष्टीचं व्यवस्थापन करणारे इंद्र, वरुण, यम, कुबेर, वायू, अग्नी हे स्वर्गलोक त्यांनी निर्माण केला, ज्यांना आपण देव मानतो त्यांच्यासाठी निर्माण केला. आणि मग त्याच्या खाली भूतल म्हणजे हे जे भूलोक ज्याला म्हटलं जातं तिथे तुमच्या आमच्यासारखे सगळे लोक राहत असतात. कमी जास्त प्रमाणात हा सत्वगुण जो आहे जसं जसं वरच्या लोकात जाऊ तिथे तो जास्त प्राबल्याने आपल्याला दिसतो. आणि भूलोकामध्ये सत्व, रज, तम असे मिश्रित सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कारण भूलोकामध्ये राहणारा मनुष्य हा रजोगुणात्मक म्हणजे रजोगुण प्रधान असा आहे. तो कधी सत्वगुणाकडे झुकतो, कधी तमोगुणाकडे झुकतो. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना अजून कोणताच लोक निर्माण केला गेला नव्हता. मरीचे ऋषी आणि त्यांची पत्नी कर्दमपुत्री कला या दोघांचा विवाह होऊन त्यांना कश्यप हा मुलगा झाला. आणि हे कश्यप जे होते ते अष्टपैलू प्रजापती असं त्यांना म्हटलं जातं. कारण
दक्ष प्रजापतीच्या 13 कन्या त्यांना दिल्या होत्या आणि त्यातल्या आदितीने 12 आदित्य निर्माण केले. दुसरी पत्नी दिती जी होती तिने दैत्य निर्माण केले. तिसरी पत्नी जी दनू होती तिने दानव निर्माण केले. काहींनी वृक्ष निर्माण केले, काहींनी पुराचे प्राणी निर्माण केले. असं सगळं वर्णन आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतं. आता ह्या दितीचे जे 2 पुत्र आहेत, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, त्यांना दैत्य म्हटलं जातं. ह्या दैत्य, दानव, राक्षस असे वेगवेगळे लोक निर्माण झाले, पण त्यांना राहायला जागा कुठे मिळाली नाही. थोडस कुठेतरी देवानी हे सगळं बाकीचं निर्माण केलं आणि आमच्या राहण्यासाठी जागा केली नाही, याचा त्यांना राग आला आणि कुठेतरी देव आणि दानव यांच्यामध्ये थोडस वैमनस्य आलं. इतकंच नाही, या सावत्र पुत्रांमध्ये, सावत्र पुत्र असं मी म्हणते कारण हे कश्यप ऋषींचेच सगळे पुत्र आहेत, पण ते वेगवेगळ्या पत्नीपासून झालेले आहेत. निर्माण त्यांनी केलेले आहेत, झालेले आहेत म्हणजे निर्माण केलेले आहेत. आणि त्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा काही वेळेला सावत्र भावांमध्ये पण भांडणं झालेली आहेत. आणि त्याच्याप्रमाणे देव आणि दैत्य, हे देव आणि दानव, देव आणि राक्षस यांच्यातही वैमनस्य आलं होतं, की आम्हाला जागा कुठे त्यांनी निर्माण केली नाही म्हणून. आता आपण आपल्या बळीच्याकडे जाणार आहोत, पण त्याचा जो पूर्व इतिहास जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. की नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकशिपूला दर्शन दिलं असं आपण म्हटलं. आता ह्या वराह अवतारामध्ये त्यांनी हिरण्याक्षाचा वध केला, ही कथा आपल्याला माहितीये. पण हिरण्याक्षाचं भाग्य एवढं, हिरण्यकश्यपूचं भाग्य आहे की त्याला दर्शन तर विष्णूचं नरसिंह रूपात का होईना ते झालं, आणि त्याला मृत्यूही त्याच्या हातून आला. देवाच्या हातूनच मृत्यू येणं हेही भाग्याचंच लक्षण आहे. तसं हिरण्याक्षाच्या बाबतीमध्ये त्याचं भाग्य असं होतं की त्यांनी पृथ्वीची जी निर्मिती आहे, ती पृथ्वीची निर्मिती होताना त्यांनी पाहिलेली. आणि ती होताना त्याच्या लक्षात आलं, कोण हा एवढा कर्तबगार आहे जो समुद्रातनं तो गोळाच्या गोळा, पृथ्वीचा मोठा गोळा निर्माण करून आपल्या एका शिंगावरती, म्हणजे ज्याला आपण वराह अवतार म्हणतो, त्या वराह अवतारामध्ये रानडुकराचा जो अवतार घेतलाय त्याच्यामध्ये ती पृथ्वी घेऊन तो वरती येतोय. हा कोण प्राणी आहे हे त्याच्या नीट लक्षात नाही आलं, पण तो प्राणी काहीतरी भयानक कृत्य करतोय, हा शक्तिमान दिसतोय, याचा वध केला पाहिजे, कारण नाही तर आपलं राज्य पुढे टिकणार नाही. म्हणून त्याला मारण्यासाठी म्हणून हा हिरण्याक्ष तिथे गेला आणि हिरण्याक्षाचा वध विष्णूकडनंच झालेला आहे. त्यामुळे विष्णूंनी या प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू आणि त्याचे काका हिरण्याक्ष या दोघांनाही ठार मारलेलं आहे. ठार मारलेला आहे, त्यांचा वध केलेला आहे खरं म्हणजे. अर्थात देवाच्या हातून या दोघांचा वध झालाय, हेही तितकंच खरं आहे. आणि ह्या कथा हिरण्यकश्यपूचा आणि नरसिंह अवतार, हिरण्याक्ष, वराह अवतार हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. हिरण्यकश्यपूनी तपश्चर्या करून वर मिळवलेला होता. ते आपल्याला ती कथाही माहिती आहे, इथे मृत्यू नको, तिथे मृत्यू नको, वरती मृत्यू नको, खालती मृत्यू नको, म्हणजे देवाच्या हातून नको, दैत्याच्या हातून नको, वगैरे सगळे प्रकार आपल्याला माहिती आहेत. हिरण्यकश्यपूनी हा तपश्चर्या करून वर मिळवला होता, तसं हिरण्याक्षाने सुद्धा तप करून वर मिळवला होता. अर्थात या दोघांनी तप केलं होतं, हेही तितकंच मत. राक्षसी वृत्ती आहे त्यांची, भले ते तप त्यांनी स्वार्थ वृत्तीने केलेलं असेल, पण त्यांना जे पुण्य प्राप्त झालं त्यातून विष्णूच्या हातून या दोघांचा मृत्यू झाला. बळीराजाचा म्हणजे बळीराजाचे वडील प्रल्हाद हा जर बघितलं तर तो विष्णू भक्तच होता. पण विरोचनाच्या बाबतीत बघितलं तर विरोचन थोडासा दैत्य स्वभावाचा होता. दैत्य कुळाचा राजाधिराज पण होता. आणि विरोचन हा हिरण्याक्ष जो आहे किंवा हिरण्यकश्यपू जो आहे, त्या हिरण्यकश्यपूच्या म्हणजे आजोबांच्या सैन्यामध्ये, कारण हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद आणि प्रल्हादाचा पुत्र बळी, त्या विरोचन आणि विरोचनाचा पुत्र बळी, अशा पद्धतीने ते असल्यामुळे आजोबांच्या सैन्यामध्ये म्हणजे हिरण्यकश्यपूच्या सैन्यामध्ये, विरोचनाच्या सैन्यामध्ये वडिलांच्या, अशा सगळ्या ठिकाणी त्याचं सेनापती पद होतं. विरोचनही त्याच्या वडिलांच्या वेळेला सेनापती होता.
म्हणजे हे सेनापती पद जे होतं ते हिरण्यकश्यपूपासून विरोचन, बळी या सगळ्यांपर्यंत पुढे आलेलं होतं आणि बळीचा पुत्र बाणासूर त्याच्याकडे पण आलेलं होतं. हे सांगण्या पारंपरिकरित्या आलेलं नव्हतं, तर ते शूर होते म्हणून ते त्यांच्याकडे सेनापती पद गेलं होतं. नुसतेच मुला म्हणजे राजा आहे, वडील, त्याचा मुलगा आहे, त्याचा नातू आहे, त्याला सेनापती पद देऊन टाकावं अशी वृत्ती त्यावेळेला नव्हती, पारंपरिक नव्हतं. तर ते सेनापती पद जे होतं ते तेवढं शौर्य, वीरता ही सगळी अंगामध्ये असेल तरच मिळायचं म्हणजे. त्यामुळे यांना सेनापती पद होतं. आणि हे सांगण्यामागचा उद्देश असा, आपण काल बघितलं की हे सातही चिरंजीव अश्वत्थामा, महाबली, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सगळे युद्ध पारंगत होते असा मी उल्लेख केला होता. तर त्यामुळे हे सगळे त्याच्यामध्ये, पण ह्या सेनापती पद त्यांना होतं. अगदी बाणासूर बळीचा मुलगा त्याला सुद्धा ते दिले गेले होतं. विरोचनाच्या बाबतीत, प्रल्हादाच्या बाबतीत काही म्हणण्याचं कारणच नाही, तो विष्णू भक्तच होता. पण विरोचनाने म्हणजे हिरण्यकश्यपू दैत्य राजा होता हे शोभत होतं, दैत्य गुण त्याच्यामध्ये होते, विरोचनामध्ये पण होते. विरोचनामध्ये जेव्हा विरोचनाने दैत्य कुलगुरू म्हणजे शुक्राचार्य त्यांना विचारलं होतं की मला प्रभावी राजा व्हायचंय. प्रभावी राजा म्हणजे दैत्य सगळ्यांवरती राज्य करायचंय, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ म्हणजे सगळ्यावरती मला राज्य करायचंय. आणि ते जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा ते महत्वाकांक्षी त्यांचे कुलगुरू म्हणण्यापेक्षा त्याने दैत्य कुळाचे गुरु जे होते म्हणजे कुलगुरू या अर्थाने मी म्हणते, त्यांना अतिशय आनंद झाला. कारण प्रल्हादाने राज्य केलं ते देव दानव सगळ्यांना एकत्र घेऊन केलं. हिरण्यकशिपूने राक्षसी राज्य केलेलं आहे. तसंच हा आपल्याला विचारतोय म्हणजे कुठेतरी आपलं दैत्यांचं वर्चस्व निश्चितपणे पुन्हा प्रस्थापित होईल याच्यामुळे त्यांना आनंद झाला. तेही तसे महत्वाकांक्षी होते. त्यामुळे त्यांनी विरोचनाला सौरसूक्तातलं आकृष्णेन मंत्राचं अनुष्ठान करायला सांगितलं. सौरसूक्तातलं एक अनुष्ठान आहे, त्याचं तप करायला सांगितलं असं आपण म्हणूया. आणि या तपाने तू दैत्य, दानव या सगळ्या राक्षस, देव या सगळ्यांमध्ये प्रभावी राजा होशील असं त्यांनी सांगितलं. विरोचनाने ही उपासना जवळजवळ 1000 वर्ष केली. आणि म्हणजे देवांप्रमाणे दानव सुद्धा तप करणारे होते, तपसामर्थ्य त्यांच्याकडे सुद्धा होतं, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र अस्त्र त्याचे मंत्र त्यांना माहिती होते. आणि त्यामुळे फक्त ते आपल्या स्वार्थासाठी ते करत होते. हे जे सगळं तप वगैरे आपल्यासाठी करत होते. पण देव जे करायचे, तप करायचे ते ब्रह्मप्राप्तीसाठी, ही पृथ्वी सुचारूपणे, हे ब्रह्मांड सुचारूपणे चालावं या दृष्टिकोनातून ते करायचे, स्वार्थासाठी करत नसत. दोघांची आयुष्य बघितली, देव आणि दानव अशा पद्धतीने मी म्हणते, दोघांची जर आयुष्य बघितली तर ती हजारो वर्षाची आहेत. तरी त्यांनी 1000 वर्ष तप केलं, यांनी 10,000 वर्ष तप केलं असं आपल्याला पुराण कथांमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे हजारो वर्ष त्यांचं आयुष्य होतं. मानवाचं आयुष्य हे जास्तीत जास्त 100 धरलेलं आहे. काही जण देवदयेने पुढेही जिवंत राहतात, तेही तितकंच खरं आहे, पण सर्वसाधारणपणे 100 वर्षाचं धरलं जातं. तर हे सगळं विरोचनाने तप केलं आणि तप केल्यानंतर सूर्यदेव त्याच्यावरती प्रसन्न झाले. आणि मला या अखिल राज्या विश्वावरती राज्य करायचंय, ही इच्छा माझी पूर्ण व्हावी असं विरोचनाने सूर्यदेवांना सांगितलं. तो पहिला वर त्यांनी खुशीने दिला की ठीक आहे, तू याच्यावरती राज्य करू शकशील. आणि दुसरा वर त्यांनी मागितला, कोणाकडूनही मला मृत्यू नको, हा दुसरा वर विरोचनाने मागितला. तर कोणाकडूनही मृत्यू नको हा वर द्यायचा हा अवघड आहे. त्यामुळे सूर्यदेव मनातल्या मनात हसले आणि म्हणाले, हो हो, सूर्यदेवाने आपला सुवर्ण मुकुट काढला आणि तो विरोचनाच्या डोक्यावर ठेवला आणि सांगितलं, जोपर्यंत हा तुझ्या शिरावरती आहे तोपर्यंत तुला मृत्यू नाही. विरोचनाला आनंद झाला की आपल्याला हाय दोन्ही वर मिळाले आणि विरोचनाच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या असं त्याला वाटलं.
तो स्वर्ग मृत्यू पाताळ सगळ्याचा राजा झाला. पण आपोआपच ही अहंकार वृत्ती, ही दैत्य वृत्ती त्याच्यातली वाढत गेली आणि खाओ पिओ मजा करो असं जे आपण म्हणतो तसं त्याचं जीवन सुरू झालं. लोकांवर अत्याचार करायला सुरुवात झाली आणि अराजक माजायला सुरुवात झाली. अराजक ज्या वेळेला माजतं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, असं जे भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे, त्या विष्णूंनी सुद्धा हे सगळे गोष्टी त्याला कळल्यानंतर मोहिनीचं रूप घेतलं. आणि मोहिनीचं रूप आणि ती कथा सर्वसाधारण सगळ्यांना परिचित अशी आहे, म्हणून आपण ती कथा न सांगता त्यातला मतितार्थ सांगून फक्त पुढे जाऊया की हे मोहिनी अवतार त्यांनी घेतला. त्या मोहिनी अवताराच्या ज्या कथा सांगितल्या जातात त्याच्यातही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. शेवट फक्त असा असतो की त्याचा मृत्यू झाला, हे नक्की आहे. त्यामुळे ह्या मोहिनीच्या बाबतीमध्ये त्या मोहिनीने त्याला प्रेमात टाकलं आणि ती मोहिनी त्याच्या इतकी प्रेमात पडली होती असं वाटत होतं की तिचे प्रेममय बोलणी, त्यांचे संवाद, नेत्रकटाक्ष आणि विरोचनाच्या बाबतीमध्ये तिचा लढिवाळपणा, हे सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. मोहिनी प्रेमात पडली असं दाखवत होती, पण मोहिनी खरी प्रेमात पडली नव्हती. ते विष्णू रूप होतं, पण विरोचन मात्र तिच्या नक्की प्रेमात पडलेला होता. त्यामुळे मोहिनीने एकदा त्याला सांगितलं की मी आता तुमच्या एवढी प्रेमात पडली, मला असं वाटतं की तुम्हाला थोडंसं तेलाचं मर्दन वगैरे करावं. आणि मग मोहिनीच्या हातून ते करायचं त्याचा आनंदच विरोचनाला झाला आणि मोहिनीने आपल्या बोटांचं कसब दाखवायला सुरुवात केली. हळूहळू विरोचनाचे डोळे, ते अंगमर्दन वगैरे करताना विरोचनाचे डोळे मिटायला लागले. ती म्हणली, आता मला तुमच्या डोक्याला सुद्धा तेल लावायला पाहिजे, तुम्हाला खूप छान वाटतंय. तिचे हात, तिची बोट त्याच्या डोक्यावरनं जेव्हा फिरायला लागली तेव्हा त्याला अतिशय आनंद व्हायला लागला. पण हा मुकुट असल्यामुळे तिने तो मुकुट हळस तिथे काढून ठेवला, पण त्याच्या काही लक्षात आलं नाही. आणि त्यावेळेला त्याचे डोळे ज्या वेळेला मिटायला लागले तेव्हा, म्हणजे केसांना वगैरे मालिश करताना वगैरे असं म्हणूया आपण, ते डोळे मिटायला लागले आणि त्या अवस्थेत विष्णूंनी मोहिनी रूपामध्ये तो मुकुट खाली उतरवून त्याच्यावर एक जबरदस्त मुष्टीप्रहार केला आणि विरोचनाचा वध झाला. हा विरोचनाचा वध झाल्यानंतर बळीराजा सिंहासनस्थ झालेला आहे. बळीराजाने अत्यंत नियोजनपूर्वक कार्य केलेले. आजोबांच्या म्हणजे प्रल्हादाच्या सैन्यातही तो सेनापती होता. हा दैत्य आहे, बळीराजा हा दैत्य आहे, पण अत्यंत सुस्वभावी असा हा राजा आहे. प्रजेच्या संतोषामध्येच आपलं समाधान, हेच त्यांनी उद्दिष्ट आपल्या आजोबांप्रमाणे म्हणजे प्रल्हादाप्रमाणे ठेवलेलं होतं. त्यामुळे त्याचा राज्यकारभार अतिशय सुरेख रीतीने त्यांनी चालू ठेवला. आणि राजाने राज्यकारभार सांभाळावा, तो लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सांभाळावा, याची त्याला जाणीव होती. त्यामुळे बळी हा प्रजापती हा प्रजाहित दक्ष राजा असं म्हटलं जातं. तो दानशूर तर होता, लोकानुरंजन म्हणजे लोकांच्या हितासाठी प्रत्येक गोष्ट करणं, लोकानुरंजन हे राजाचं कर्तव्य आहे असे लक्षात न घेणारे जसे राजे हिरण्यकश्यपू किंवा विरोचन यासारखे होते, तसेच ते लक्षात घेऊन ते कर्तव्य जाणणारे प्रल्हाद आणि बळी यांच्यासारखे राजे सुद्धा इथे निर्माण झाले, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो पराक्रमी होता, तो मुत्सुद्धी होता. आणि आणखीन एक गोष्ट, त्यांनी देवांशी कधीही वैर घेतलं नाही. देवांशीही वैर घेतलं नाही, दानवांशीही वैर घेतलं नाही. सगळ्यांना सामावून घेऊन त्यांनी राज्य केलं. या देवांचं बळ नष्ट व्हावं म्हणून यज्ञसंस्था त्यांनी नष्ट केल्या नाही, ज्या विरोचनाने केल्या होत्या, ज्या हिरण्यकश्यपूने केल्या होत्या. कारण यज्ञातून देवांना आविर्भाव मिळत असतो. अशा पद्धतीने देव जगत असतात असं म्हटलं जातं. आणि यज्ञ संस्थाच बंद करून टाकल्यानंतर देवांचे हाल व्हायला सुरुवात होते. अशा तऱ्हेने यज्ञ संस्थाच त्यांनी सगळ्या नष्ट करून टाकल्या होत्या. पण बळीराजाने त्या पुन्हा पुन्हा सगळ्या चालू केल्या आणि राज्यात म्हणजे दान, दया, यज्ञ, तप हे सगळ्या गोष्टींना त्यांनी परवानगी दिली. ते सगळं चालू करायला सुरुवात केली.
दुष्ट लोक जे असतात ना, त्या दुष्ट लोकांच्या म्हणूया किंवा वाईट वृत्तीच्या, वाईट प्रवृत्तीची जी लोक असतात, स्वार्थी प्रवृत्तीची लोक असतात, त्यांच्यामुळे राज्याची घडी विस्कळीत होते. हा अनुभव कैक वर्षापासूनचा आहे. हे वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत, जे स्वार्थी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्या स्वभावामुळे ते जे नियम करतात, ते जे लोकांचे हाल करतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात, त्यांच्यामुळे राज्याची घडी विस्कळीत होते. आणि ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठं नियोजन करावं लागतं. काही नियम वेळच्या वेळी कार्यरत करावे लागतात आणि बळीराजाने ते नियोजन पूर्णपणे तयार केलं होतं. त्यामुळे म्हणजे यज्ञ सुरू झाले. त्यामुळे सृष्टीचं जे चक्र आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते चक्र सुरू झालं. सर्वसामान्य लोक किंवा जनता जी निसर्गाचे नियम मोडत होती, त्यांनी ते मोडू नयेत म्हणून त्यांनी त्याप्रमाणे वागावं, यासाठी राजाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही कार्य. कारण ते कार्य करण्याकरता जे नियम करावे लागतात ते राजांनी नियम केलेले आहेत. एखादी संस्था किंवा देशकार्य, देवकार्य वगैरे करणाऱ्या लोकांनी केलेली असते, त्यावेळेला ते व्यवस्थित नियम चालू राहतात. बळीराजांनी हे सगळे नियम चालू ठेवले, त्यामुळे सृष्टीचं जे चक्र होतं ते आपोआपच व्यवस्थितपणे चालू झालं. वातावरणातलं संतुलन जे होतं ते संतुलन व्यवस्थित राहण्यास मदत झाली. यज्ञामुळे पाऊस पडतो, भूमी सुजलाम सुफलाम होते. हे बळीने सगळं सुरू केलं. हिरण्यकश्यपू आणि विरोचन यांच्या काळात हे यज्ञ कमी झाले होते, बंद झाले होते. पण बळीराजा हा कश्यप गोत्रातला असल्यामुळे, हेही कश्यप गोत्रातलेच होते, कश्यपाचे वंशज होते, पण तरी सुद्धा त्यांच्या वृत्ती वेगळ्या असल्यामुळे बळीराजाने जे कार्य केलं ते त्या पार्श्वभूमीवर जास्त उठून दिसतं. देवलोक असू दे, दैत्य लोक असू दे, मनुष्य लोक असू दे, म्हणजे भूलोक असू दे, सर्वांचा सगळ्यांचा त्याचा अनुभव जो आहे तो अतिशय उत्तम असलेला अनुभव बळीराजाच्या बाबतीत येत होता. कारण बळीराजा हा सुजाण असलेला दैत्य राजा होता. बळीचं राज्य हे लोकांना आनंद देणारं होतं. आपण आपल्या ऐतिहासिक काळात जर थोडस डोकावून बघितलं, पुराण काळ येतो त्याच्यानंतर ऐतिहासिक काळ नंतरचा, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय नीती धर्म जो सांगितलेला आहे, राजधर्मामधला नीती धर्म जो सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्याने राज्य जिंकलं, वेगवेगळी राज्य होती, एका राजाने दुसऱ्या राजाचं राज्य जिंकलं आणि ते आपल्या राज्यामध्ये समाविष्ट केलं, तर त्या राजाला ते मारून टाकत नसत, त्या नामशेष करत नसत. तर उलट त्याच्याकडे किंवा युद्धात जर तो मेला असला तर त्याच्या मुलाकडे तो राज्यकारभार सोपवून देत असत आणि त्याला मांडलिक करत असत, त्याला आपल्या राज्याच्या अधिपत्याखाली घेत असत. विष्णूने सुद्धा विश्वाचा राजा ते कधीच झाले नाहीत. म्हणजे संपूर्ण राज्य त्यांनी तिन्ही लोकांचं जरी घेतलं तरी विश्वाचा राजा न होता फक्त वैकुंठ आपल्याकडे ठेवला. रामाने सुद्धा लंकेचं राज्य जे आहे ते जिंकलं, रावणाचा वध केला, पण ते बिभीषणाला दिलं. हा सगळा इतिहास आहे. विष्णूंनी दैत्यांचं अवाढव्य राज्य जे होतं त्या राज्याची धुरा सांभाळायला बळीला दिलं. त्यांनी पाताळात ढकललं वगैरे जे ते सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आत्मनिवेदन भक्तीच्या वेळेला, त्या रंजक कथा व्हाव्यात म्हणूनही सांगितलं जातं. पण त्यांनी त्याला पाताळाचं संपूर्ण अवाढव्य राज्य, सप्त पाताळ जे निर्माण केले दैत्यांसाठी, त्याच्यासाठी ते पुढे अवाढव्य राज्याची धुरा बळीला सांभाळायला दिली. आता या बळीच्या काळामध्ये अनेक, तो चांगला होता वगैरे, कशा पद्धतीने राज्य करत होता हे सगळं आपण बघितलं. लोकानुरंजनात तो राज्य करत होता. पण त्या सुमारामध्ये बळीच्याच काळामध्ये जर आपण बघितलं तर रावण हा दशग्रंथी ब्राह्मण आहे, महाशूर, म्हणजे अतिशय शूर आहे वगैरे, हे सगळं वर्णन आपल्याला रामायणात मध्ये वाचायला मिळतं. पण म्हणून त्याला कोणी ब्राह्मण म्हणावं का नाही हा प्रश्न होता. पण तो सुद्धा दैत्य प्रवृत्तीचाच होता, राक्षस प्रवृत्तीचा होता. रावण हा त्या काळातला लंकापती, ज्याला म्हटलं लंकाधिपती, दैत्य राजा होता. त्याची कथा वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडामध्ये येते. त्यांनी जेव्हा सगळे तिन्ही
असे बरेच वेळा उलथापालथ झालेली आहे की राक्षस कुळानी दैत्य कुळानी संपूर्ण तीन तीन लोक जिंकलेले आहेत आणि त्याच्यावर राज्य करतात. काही वेळा देवांनी केलेलं आहे, काही वेळेला राक्षसांनी केलेलं आहे, काही वेळेला दैत्यांनी केलेलं आहे, काही वेळेला दानवांनी केलेलं आहे. अशा तऱ्हेने हे अलट पलट होतच राहिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये इंद्रलोक जिंकल्यानंतर रावणाने इंद्रलोक जिंकून घेतला. भूलोक जिंकणं तर त्याला सहज सोपं झालं होतं. आणि नंतर त्यांनी ठरवलं की आता पाताळ लोक सुद्धा आपल्याला जिंकायला पाहिजे. म्हणजे तिन्ही लोकांचं राज्य मिळवायचंय. पण पाताळ लोक मिळवायचा म्हणजे वामनांनी बळीला दिलेलं हे पाताळाचं राज्य आहे, हे खरंच आहे. पण हा बळी जो आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं मत चांगलं आहे. आता ह्याला जिंकायचं म्हणजे सुद्धा अवघड आहे. मग हळूहळू आपण त्याला जरा आपलंसं करून घेऊ आणि मग आपण त्याला आपलंसं करून मग त्याच्यावरती वार करू. अशा पद्धतीने कूटनीती, वाईट नीती जी आहे ती आचरण करण्याचं रावणाचं म्हणजे रावणाच्या रक्तातच भिनलेलं होतं. ह्या सुतल लोक जिंकण्यापूर्वी तो सुतल लोक पाहून तरी यावा, बळीची एकदा भेट तर घेऊन यावी, त्याला आपल्या बाजून कसं करता येईल याचा विचार करावा. अतिशय वैभवशाली आणि असं सुंदर राज्य त्यांनी पाहिलं. सुतल लोकांमध्ये जे हे राज्य बळीचं होतं ते अतिशय सुंदर होतं. आणि द्वारपाल तिथे विष्णू होता. पण विष्णूने आपल्याला गुप्त केलं की रावण आहे तो आतमध्ये चाललाय, काय करतोय बघूया, त्याच्यावर लक्ष तर ठेवता येईल आपल्याला. अशा पद्धतीने तो गुप्त झाला आणि रावणाला खूप आनंद झाला. सुतल लोकांचं ते सुंदर राज्य त्यांनी पाहिलं आणि दोघांच्या भेटीगाठी झाल्या. एकमेकांना दोघं भेटले. बळीराजांनी त्याचं खूप स्वागत केलं. थोड्या गप्पा टप्पा झाल्या. एकमेकांची स्तुती करून झाली की तू किती छान आहेस, मी किती छान आहे, वगैरे वगैरे सगळं शूर आहोत वगैरे. रावणाने बळीला नंतर मग विषयाला हात लावला आणि रावणाने बळीला म्हटलं की मला ना पण सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आपल्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. आपण दोघं शूर आहोत, विद्वान आहोत, सगळ्या गोष्टी आहेत. प्रजेचं आपण रक्षण करतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मला अगदी आवडल्या. पण ना मला एका गोष्टीचं वाईट वाटतं. तुझ्या वडिलांना म्हणजे विरोचनाला आणि तुझ्या आजोबांना म्हणजे हिरण्यकश्यपूला दोघांना विष्णूने मारलेलं आहे रे. आता तुझ्या वडिलांना आणि आजोबांना जर त्यांनी मारलं असेल तर त्यांचं त्या विष्णूचं सूड आपण घ्यायला नको का? त्याला शासन करणं हे आपलं काम आहे. मग त्याचा सूड घ्यायला पाहिजे, त्याला मारून टाकायला पाहिजे, त्याला त्याच्या विरुद्ध आपल्याला जायला पाहिजे. तर मी जर तुझ्या मदतीला आलो, पण मीही पराक्रमी आहे, तूही पराक्रमी आहे, पण दोघंही पराक्रमी आहोत. आपण दोघांनी जर युती केली आत्ताच्या भाषेमध्ये तर आपलं राज्य निश्चितपणे इथे परिपूर्णरित्या आपल्याला स्थापन करता येईल. असं त्यांनी बळीला सांगितलं, मी जर तुझ्या मदतीला आलो तर तुझा पराक्रम माझा पराक्रम आपण विष्णूचा सहजपणे पराभव करू शकतो. आणि हे तू त्यांना तुझ्या जे वडिलांना आणि आजोबांना मारलेलं आहे त्याचं सूडही तू घेऊ शकतो. दोन्ही गोष्टी होतील तुला. आता हे सगळं झाल्यानंतर मग आपण दोघांनी मिळून राज्य करू वगैरे असं काही काही लालूचही त्यांनी दाखवलं. पण हा सगळा रावणाचा विचार होता की नंतर बळीचं राज्य पण आपल्याला अशा पद्धतीने घेता येईल. वालीच्या बाबतीत त्यांनी तसं केलं होतं नंतर रामायणामध्ये. तो कथाभाग इथे आपण सांगायचा नाहीये. पण विष्णू भक्त बळीराजाने सुद्धा त्याला प्रेमाने उत्तर दिलं. रावणाचा त्यांनी कुठेही अपमान केला नाही, काहीही नाही. पण तो म्हणला, अरे दैत्य श्रेष्ठा, तुम्ही मला अगदी जवळचे आहात. आपल्या एकाच दैत्य कुळात असा संवाद या दोघांमध्ये काहीतरी चाललेला होता. आणि विष्णू भक्त बळीराजाने सुद्धा त्याला प्रेमाने उत्तर दिलं. म्हणजे मगाशी मला वाटतं मी बोलताना थोडस चुकीचं बोलले की पणजोबा हिरण्यकश्यपू आणि वडील विरोचन या दोघांची हत्या केलेली आहे, त्यांचा सूड तुला उगवायला पाहिजे. अशा पद्धतीने खरं त्यांच्यामध्ये बोलणं झालं. पण त्यावेळेला बळीराजाने जे उत्तर रावणाला दिलं ते अतिशय छान उत्तर दिलं. तो म्हणाला, दैत्य श्रेष्ठा, मला माहितीये की माझे आजोबा किंवा पणजोबा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये माझे आजोबा जे आहेत ते प्रल्हाद आहेत, ते विष्णू भक्तच होते. पण माझ्या पणजोबांना म्हणजे हिरण्यकश्यपूला आणि माझ्या वडिलांना त्यांनी मारलेलं आहे, विरोचनाला. या दोघांना दैत्य प्रवृत्तीचे ते होते.
तरी सुद्धा माझेच वंशज असल्यामुळे, माझ्या आधीचे पूर्वज असल्यामुळे त्यांना मारलं याचं दुःख मला नक्कीच आहे. आणि तुमच्यासारखा पराक्रमी पुरुष म्हणजे रावणाच्या पराक्रमाचंही त्यांनी कौतुक केलं की मी तुमच्या शब्दाबाहेर कसा असेन. पण काय झालंय ह्याचा विचार आपण नंतर करू की या लोकांचा सूड कसा घ्यायचा, पण दोघांनी एकत्र कसं यायचं, या सगळ्याचा विचार आपण नंतर करू. पण मी सध्या वेगळ्याच समस्येमध्ये आहे. एक मला मोठी अडचण आहे. तर तो म्हणे कसली अडचण आहे, तू मला सांग ना, मी तुला मदत करतो, असं रावणाने त्याला सांगितलं. तर म्हणे माझ्याकडे ना सध्या या सभा प्रसाद जो बघितला आपण, इथे सगळी लोक बसलेली आहेत तेही बघताय आपण, आपला संवाद चाललेला आहे तोही ते ऐकतायत. मला तुमच्या पराक्रमाविषयी अजिबात चिंता नाहीये, काळजी नाहीये, तुम्ही पराक्रमी आहात हेही माहितीये. पण माझी ही अडचण जर जरा तुम्ही सोडवलीत तर जास्त बरं होईल. आता कुठेतरी आपल्याला बळीराजाला मदत करता येते आणि पराक्रम सिद्ध करता येतोय असं त्याला वाटायला लागलं आणि आतून त्याला आनंद वाटायला लागला रावणाला. आणि मग तो म्हणला ही समोर जी कोपऱ्यामध्ये वस्तू दिसतेय का तुम्हाला, हे जी सुवर्णाची वस्तू आहे, एका बाजूला एक आहे आणि दुसऱ्या बाजूला एक आहे, म्हणजे ह्या दोन वस्तू आमच्या इथे परंपरागत ठेवलेल्या आहेत तिथे. आम्ही बरेच दिवस त्या उचलायचं म्हणतो, एवढ्या अवाढव्य त्या वस्तू आहेत, त्या आम्हाला कोणालाही उचलता आल्या नाही. त्याला साधं वरती करता येत नाहीये कोणाला, एवढे सगळे पराक्रमी लोक इथे आहेत पण कोणालाही ते जमलं नाही. आणि तुम्ही तर प्रत्यक्ष शिवभक्त आहात, तुम्ही तर कैलास सुद्धा उचलला असं मी ऐकलं होतं. मग ह्या दोन वस्तू काय सहज सोप्या आहेत. ती एक वस्तू तुम्ही उचला आणि ती जरा मला बाहेर ठेवायची, तुम्ही एकदा उचलून दाखवलीत की मग बाकीचे लोक तुम्हाला मदतीला येतील आणि ती जरा बाजूला सरकवू आणि तिकडेही सभागृहात बसायला जागा होईल. अनेक वर्ष झाली पण हे आम्हाला काही शक्य झालं नाही. आता हे आपण निश्चितपणे करू शकू, एवढीशी तर वस्तू आहे ती, ती उचलायला काय. सगळ्यांनी रावणाची प्रशंसा केली आणि बळीनी दाखवलेली ती वस्तू म्हणजे एक अतिशय मनोहर असं शिल्प होतं. अद्भुत नक्षीकाम त्याच्यावरती होतं, 14 रत्न त्याच्यावरती होती. त्याच्या खाली थोडीशी जागा होती, त्या जमिनीला स्पर्श करून रावणाने ती अशी उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती वस्तू जागची हल्ली सुद्धा नाही. रावण घामाघूम झाला, सारी सभा तटस्थ होऊन हे सगळं बघत होती. आणि मग बळीराजा उठला. बराच वेळ रावणाचा हा प्रयत्न झाला, तो सगळा बघितला आणि बळीराजा उठला. रावणाचा हात हातात घेऊन त्यांनी सेवकाला खून केली. सेवकही तिथे आला, त्यांनी रावणाचा घाम वगैरे सगळा पुसला, त्याला पाणी वगैरे दिलं. पण रावणाचा कुठेही अपमान न करता बळीराजा त्याला म्हणाला, ही वस्तू काय आहे माहिती, ही वस्तू म्हणजे माझ्या पणजोबांची म्हणजे हिरण्यकश्यपूची कुंडल आहे. हिरण्यकश्यपूची कुंडल आहेत, अशी दोन कुंडल आपल्या कानामध्ये ते सहजपणे धारण करत होते. इतके महासमर्थ असे हिरण्यकश्यपू होते, ज्यांना उंदरानी मांजराला खेळवावं किंवा तोंडात दाताने धरावं तसं सहज धरून नृसिंह रूपामध्ये आमच्या सर्वांसमोर गुडघ्यावर आडवं घालून त्याच्या पोटातला कोथळा काढलेला आहे. ते भगवान विष्णू जे त्यांच्या विरोधात तू मला युद्ध करायला सांगतोयस आणि त्यात तू मला काय सहाय्य करणार. हिरण्यकश्यपूची साधी कुंडल तू उचलू शकत नाहीस, तू मला काय सहाय्य करणार. राहू दे हा विचार, असं स्पष्ट मत बळीराजाने त्यावेळेला मांडलं. आणि रावण तिथून निघून गेला आणि ह्या विष्णू भक्ताचं काही खरं नाही असं त्याच्या लक्षात आलं. पूर्वीच्या काळी आणखीन एक कथा बळीची सांगायची म्हणजे, म्हणजे तो शूर होता, कोणाचा अपमान करत नसे, पण प्रत्यक्ष एखादी कृती करून ती गोष्ट तो दाखवत असे, हे आपल्याला याच्यामधनं येतं. रावणाला कुठेही बोलायला जागा सोडली नव्हती. आता पूर्वीच्या काळी आणखीन एक होतं म्हणजे इंद्रपद मिळवणं, याच्याबद्दल सगळ्यांचं चालायचं. आणि इंद्रपद मिळवणं जे आहे ते पूर्वजन्माच्या सत्कर्माचं फळ तर होतच, पण इंद्रपद मिळवणं हे सुद्धा त्याच्यानंतर सत्कर्म केली तर ते टिकत असे. म्हणजे ते भोगण्यामध्ये, इंद्रपद भोगण्यामध्ये काही अडचणी येत नसत. प्राणी यशाच्या शिखरावर असला की त्याला उन्माद चढतोच, तसं मंत्रद्रुम या इंद्राबद्दल झालं होतं. इंद्रपद ही वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे लोक इंद्र झालेले असतात.
ते त्यांना इंद्रपद मिळालेलं असतं. तसं मंत्रद्रुम या राजाला इंद्रपद मिळालं होतं. आणि त्या इंद्रपदाची त्याची विजयाची मिरवणूक चाललेली होती. आणि ती मिरवणूक चाललेली असताना अप्सरांची नृत्य म्हणा, पदन्यास म्हणा, गंधर्वांचं गायन, चतुरंग सेना, असं ती खूप मोठी मिरवणूक असते. विजय मिरवणूक ज्याला म्हटली जाते ती. त्यामध्ये हा आरूढ झाला होता ऐरावतावरती, मंत्रद्रुम राजा. आणि तो आरूढ झाला होता आणि अतिशय मदोन्मत्त होऊन गेला होता की मला आता हे इंद्रपद मिळालं. खूप आभूषण त्यांनी आपल्या अंगावरती घातलेली होती. आणि त्या त्या ठिकाणून तिथे दुर्वास ऋषी सुद्धा तिथे आले होते. आणि ते सगळं ते पाहत होते. त्यांनाही आनंद होत होता, इंद्रपद आता ह्याला मिळालं वगैरे. पण तरी त्यांनी दुर्वास ऋषींनी आपल्या गळ्यातली माळ त्याच्या गळ्यामध्ये टाकावी असा विचार केला आणि त्याच्या गळ्यामध्ये ती टाकली सुद्धा. खरं म्हणजे तो शिवशंकराचा प्रसाद होता. पण धुंद झालेल्या मंत्रद्रुम इंद्राला ते लक्षातच आले नाही. आणि हे सगळं जे आभूषण घातले त्याच्यात हे काय रुद्राक्षाच्या माळेसारखं असं काहीतरी विचित्र आलं, म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातनं काढलं आणि टाकून दिलं. टाकून दिलेली जी माळ होती ती ऐरावताच्या गळ्यामध्ये त्यांनी फेकली. पण ती ऐरावताच्या गळ्यामध्ये न जाता त्याच्या पायदळीत उडवली गेली आणि दुर्वास ऋषींचा अपमान केला गेला. ती कथा खूप वाढवत नाही, पण त्याला शाप मिळाला आणि सारा मिरवणुकीचा माहोलच बदलून गेला. अर्थात त्याचं इंद्रपदही गेलं वगैरे, या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. आणि नंतर ही बातमी बळीराजाला त्याच्या गुप्तहेरांकडनं कळली. पाताळाचं राज्य त्याच्याकडे होतं. आता आपल्या कर्तृत्वाची म्हणजे आपल्या कर्तृत्वाचे पंख पसरायची संधी आपल्याला मिळाली, तर इंद्रपद प्राप्त करण्याची आपल्याला तयारी करायला हरकत नाही असं त्याला वाटलं. आणि कुलगुरू जे शुक्राचार्य होते यांच्याकडे तो परवानगी मागायला गेला. हाही त्याचा नम्रपणा आपल्या लक्षात घ्या. आपल्याला वाटलं म्हणून लगेच त्यांनी सुरुवात केली असं त्यांनी केलं नाही. प्रत्येक वेळेला गुरूंची आज्ञा तो घेत असे आणि शुक्राचार्य त्याला योग्य ते मार्गदर्शनही करत असो. आणि मग सगळी चक्र फिरू लागली आणि पाताळ पृथ्वी स्वर्ग या सगळ्याचा तो राजा व्हायला सुरुवात, म्हणजे तो राजा झाला. त्यांनी इंद्रपद मिळवलं वगैरे, अशा पद्धतीने सुरुवातीला मिळवलेलं हे इंद्रपद आहे बरं का. नंतर ते गेलेलं आहे. तो दानशूर होता. दानशूरपणाची जर त्याची गोष्ट बघायची, पराक्रमी होता तसा दानशूर होता. ती दानशूरपणाची जर गोष्ट आपण बघायचं ठरवलं तर बळीराजांनी रावणाचा 2-3 वेळा पराभव केलेला आहे. ह्या रावणाला ज्या वेळेला बंदिवान केलं त्यावेळेला रावणाचे जे वडील होते विश्रवा मुनी, ते विश्रवा मुनी अतिशय म्हणजे संत असल्यासारखे ते पंडित होते, विद्वान होते, मुनी होते. त्यांचा सगळेजण आदर करत असत. रावणाचे वडील होते विश्रवा, आणि त्यांची जी पत्नी होती कैकसी, तिचा मुलगा रावण, अशी त्याचा वंश आहे. तर त्यामुळे या रावणात कुठेतरी कैकसीने सांगितल्यामुळे, बाकीच्या गोष्टींमुळे त्यांच्यावरती दडपण आलं आणि विश्रवा मुनी बळीराजाकडे आला. आणि बळीराजाकडे येऊन त्यांनी रावणाच्या सुटकेची याचना केली. रावण जर बघितलं तर अत्यंत आततायी म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि जी 6 आतताईची लक्षणं आहेत ती सगळी वाईट लक्षणं त्याच्यामध्ये भरलेली होती. त्याच्या भाषेमध्ये आपण त्याला अतिरेकी असं म्हणूया, काही हरकत नाही. पण ती सगळी लक्षणं अतिरेक्यांमध्ये आहेत. त्यात श्लोक जो आहे त्याप्रमाणे जर आपण बघितलं, म्हणून स्मृतीमधला मला वाटतं श्लोक आहे, तर तो जो श्लोक बघितला तर आपल्या लक्षात येतो. तर हा बळीराजा जो होता तो एक प्रकारचा विश्रवा मुनींच्या ते आले, त्यांचं आगत स्वागत केलं आणि त्यांना म्हणाला तुम्हाला बोला, आपल्याला काय हवं ते द्यायला मी तयार आहे. कारण ते दान करणं हा त्याचा गुण होता. त्यामुळे तो दानशूर होता. पण विश्रवा मुनीने मागितलं ती म्हणजे रावणाची सुटका. त्याला तुरुंगातून सोडून दे. घरी आलेल्या याचकाला कधीही विनमुख न पाठवणारा असा हा दानशूर बळी होता. दानशूर कर्ण पण होता, पण तो सप्तचिरंजीवांमध्ये नाही, हा चिरंजीवांमध्ये आहे. जनतेला तापदायक असणारा असा हा रावण केवळ विश्रवा मुनींच्या याचनेवरनं त्यांनी सोडून देणं ही त्याची फार मोठी चूक होती. एखाद्या अतिरेक्याला पकडायचं आणि म्हणून कोणीतरी दडपण आणलं म्हणून त्याला सोडून द्यायचं, आणि जो अतिरेकी सगळ्या देशाचं, समाजाचं, कुटुंबांचं नाश करतोय
त्याला सोडून द्यायचं हे अत्यंत चुकीचं आहे. त्या बाबतीत राजाने कठोर निर्णय घेणं गरजेचं असतं. पण इथे त्याला काय झालं, की मी शूर आहे हे तर सगळ्यांनी मान्य केलेलंच आहे. आता मी दानशूर आहे हे सुद्धा लोकांनी मान्य केलं पाहिजे. की स्वतःची दानशूर ही पदवी जपण्यासाठी अत्याचार करणाऱ्या रावणाला त्यांनी सोडून दिलं, जे समाज हिताच्या दृष्टीने अतिशय बाधक होतं. त्यांनी ते केलं आणि रावणाला सोडून दिलं. दानशूर होताना आपण एखाद्या आततायी व्यक्तीला किंवा अतिरेक्याला सोडून देतोय हे त्याच्या लक्षात आलं नाही आणि दानशूर या पदवीचा त्याला मोह झाला. हे त्याचं दुर्दैव होतं. दानशूर असला तरी सुद्धा हे त्याचं दुर्दैव होतं की त्यांनी रावणाला सोडलं. दोनदा त्याला पराजय केलं, दोनदा त्याला पकडलं, दोन्ही वेळेला त्याला सोडून दिलं. समुद्र मंथनाचा ज्या वेळेला कार्यक्रम झाला त्यांनी जी शुक्राचार्यांची परवानगी वगैरे मागितली होती, सगळे इतकं काही लगेच इंद्रपद मिळत नसतं. त्यामुळे पृथ्वी स्वर्ग पाताळ यांचं राज्य मिळालं असं मी मगाशी सांगितलं. पण समुद्र मंथनाचा जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा अमृत देवांकडे आलं आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये जे युद्ध झालं, अमृत देवांकडे आलं, दैत्यांकडे त्यावेळेला काही नव्हतं. त्यावेळेला दैत्यांचा पराभव झाला आणि हा पराभव झाल्यानंतर त्याचं जे इंद्रपद होतं ते गेलं आणि दैत्यांचं राज्य देवांनी जिंकून घेतलं होतं. आता ह्या सगळ्यांसाठी कुलगुरू शुक्राचार्य जे होते त्यांनी या असुर सेनेला जिवंत करण्याकरता काहीतरी आपल्या जवळ असलं पाहिजे असं म्हणून संजीवनी मंत्र जो होता तो आत्मसात करायचं ठरवलं. त्यात त्यांनी शंकराचं तपही केलं. संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी कोणती तपश्चर्या करायला हवी हे शंकरांना विचारलं, महादेवांना विचारलं. आणि ही आता विद्या, संजीवनी विद्या जी मृत माणसाला जिवंत करते, ही विद्या शुक्राचार्यांना द्यायची म्हणजे विश्वामध्ये अशांती निर्माण करण्यासारखं आहे. तर यांना जास्तीत जास्त अवघड तपश्चर्या सांगितली पाहिजे असं म्हणून शंकर देवानी म्हणजे महादेवानी त्याला जी उपासना करायला सांगितली, तपश्चर्या करायला सांगितली, ती अत्यंत अवघड करायला सांगितली शुक्राचार्यांनी. आणि त्यांनी त्यावेळेला जाण्यापूर्वी बळीची भेट घेतली आणि बळीला सांगितलं की तू एक राजा असा आहेस जो देवांशी पण सख्य करू शकतो, इंद्राशी मैत्री करू शकतो, या सगळ्या गोष्टी तू करू शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला ह्या सगळ्यांना जिंकायचं असेल तर मी आता संजीवनी विद्या ग्रहण करण्याकरता चाललेलो आहे. ते माझं तपच झालं की मला ती विद्या मिळेल. तोपर्यंत तू देवांशी युद्ध करू नको. देवांशी युद्ध करू नका असं सर्व राक्षसांना पण दैत्यांना पण सांगितलं. नंतर आपल्याला इंद्राला जिंकायचंय, असुरांचं वर्चस्व स्थापन करायचंय, यासाठी मी हे तप करायला चाललोय असं त्यांनी सांगितलं. ती कथा आहे, भागवतामध्येही आहे. आणि मग नंतर सगळ्या कथेचा विस्तार न करता आपण पुढे जाऊ. त्यांनी ते तप केलं शुक्राचार्यांनी आणि शंकरांनी त्याला ती संजीवनी विद्या प्रदान केली आणि तू भूतमात्रांना अवध्य होशील, प्रजेचा ईश्वर होशील असा आशीर्वाद सुद्धा दिला. हजारो वर्षाचं तप केल्यानंतर मग ज्या वेळेला शुक्राचार्य परत यायला लागले त्यावेळेला 10 वर्ष त्यांनी जयंती बरोबर गृहस्थाश्रम स्वीकारला. तो गृहस्थाश्रम भोगून मग ते परत आलेले. इकडे बळीराजा हजारो वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता नक्की येतील, शुक्राचार्य येतील म्हणून त्यांची वाट पाहत होता. पण दैत्य गुरु काही आले नाहीत कारण त्यांनी 10 वर्षामध्ये जयंती बरोबर गृहस्थाश्रम स्वीकारला. आणि हे सुद्धा थोडस कपट कारस्थान देवांचं होतं आणि शुक्राचार्यांचं रूप घेऊन बृहस्पती तिथे गेले. बृहस्पती तिथे गेले, शुक्राचार्य आले म्हणून सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं, त्यांच्या आज्ञेचं पालन करायला सुरुवात केलं. पण त्यांना चित्तशुद्धीचा वगैरे उपाय सांगायला सुरुवात केली. सगळ्यांनी थोड्या वेळ ऐकून घेतलं, पण हे काय सांगतात, सगळ्यांच्या मनातला संभ्रम वाढत गेला आणि त्यांच्या लक्षात आलं ज्या वेळेला खरे शुक्राचार्य आले त्यावेळेला 2-2 शुक्राचार्य बघून सगळ्यांचा हा संभ्रम खरा ठरला. आणि मग पुढे काय घडायचं ते घडलं. बृहस्पती तिथून निघून गेले आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बळीनी शास्त्र धर्माला अनुसरून त्रिभुवनाचं राज्य नंतर पुन्हा प्राप्त केलं आणि इंद्रपदाची जी आशा होती ती इंद्रपदाची आशा, पण प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगवेगळे इंद्र झालेले. इंद्र ही व्यक्ती नाहीये,
इंद्र ही पदवी आहे. त्यामुळे आपण ते चाक्षुष मन्वंतरामधल्या मंत्रद्रुम इंद्राबद्दल बघितलं होतं. दुर्वासांचा त्यांनी अपमान केला होता वगैरे. आता इकडे बळीने सुद्धा 100 यज्ञ करायला सुरुवात केली. कारण इंद्रपद मिळवायचं होतं, बाकी सगळं राज्य त्यांनी बऱ्यापैकी मिळवलेलं होतं, पण तरी सुद्धा काही भाग मिळवायचा बाकी राहिलेला होता. हळूहळू त्यांनी 100 यज्ञ आपल्या गुरूंच्या आज्ञेने करायला सुरुवात केली होती. आणि ती करायला सुरुवात केलेली असताना काही वेगवेगळ्या गोष्टी मध्ये घडल्या. इंद्राची त्याची मैत्री झालेली आहे. ब्रह्मदेवाचं त्या म्हणजे पुरंदर इंद्राची मध्ये गोष्ट घडलेली आहे. देवगुरु बृहस्पतींची गोष्ट घडलेली आहे. अशा काही काही गोष्टी घडत चढ उतार त्याच्या आयुष्यामध्ये आले. आणि हे चढ उतार आले म्हणजे मी जे म्हटलं त्याप्रमाणे समुद्र मंथन केलं त्यावेळेला सुद्धा त्याचं इंद्रपद गेलं होतं असं मी उल्लेख केला. आता दैत्यांचं बळ वाढलेलं आहे, संजीवनी मंत्र मिळालेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला इंद्रपद घ्यायला हरकत नाही असं सगळं त्यांनी ते मनाशी तयारी केली. आणि हा युद्ध वगैरे सगळं करून शुक्राचार्यांनी त्याची जी समुद्रमंथनाच्या वेळेला इंद्रपद गेलं त्यावेळेला राज्यावरनं पण त्याची हकालपट्टी केली होती. आता शुक्राचार्य परत आले होते, संजीवनी मंत्र मिळाला होता, बळीने काही राज्य जिंकून घेतलं होतं. हे सगळे चढ उतार त्याच्या आयुष्यामध्ये आले होते. हे सगळं झाल्यावर शुक्राचार्यांनी पुन्हा एकदा त्याचा राजा, दैत्य राजा म्हणून अभिषेक केला होता. त्याचं राज्य तर उत्तम होतं, ते आपण बघितलं होतं. आता ही सत्ता ग्रहण करण्याकरता इंद्रपद वगैरे किंवा बाकीची सत्ता गोळा करण्याकरता बळीराजाने विश्वजित यज्ञ केला. त्या यज्ञात मुख्य आहुती दिल्यानंतर त्यांनी अग्नी नारायणाला दिली, तो यज्ञ सफल झाला आणि त्यातून विजय रथ त्याला मिळाला. हा जो विजय रथ आहे तो यज्ञ वेदीतून बाहेर येताना त्यांनी बघितलं. तो पूर्णपणे बाहेर आल्यानंतर त्यांनी गुरु शुक्राचार्य आणि प्रल्हाद या दोघांनाही नमस्कार केला, रथाला प्रदक्षिणा घातली, रथाला नमस्कार केला, त्याच्याशी लीन झाला आणि मग त्या रथावरती तो आरूढ झाला. म्हणजे इथे सुद्धा त्याचा नीती कशी वापरायची, कसा प्रत्येकाचा मान ठेवायचा, एकदम रथ मिळाला लगेच जाऊन त्याच्यात बसला असं त्यांनी केलं नाही. सगळं यथायोग्य रीतीप्रमाणे प्रत्येक गोष्ट केली. असा हा उंच पुरा भक्कम शरीराचा दैत्य बळी प्रसन्न दिसत होता आणि विश्वविजयासाठी तो सज्ज पण झाला. त्यांनी सगळ्यांचं राज्य मिळवलं. आता इंद्रपद घ्यायचं होतं. ते इंद्रपद घेताना एकीकडे त्याचे यज्ञही चालू होते, त्याचे राज्य मिळवणंही चालू होतं, हा रथही त्याला मिळाला होता. सगळी त्याच्या बाजूने अनुकूलता त्यांनी बघितली होती. आता हे 100 जे अश्वमेध यज्ञ करायचे ते करताना त्यांनी 99 पूर्ण केले. ते पूर्ण केल्यानंतर दानवांचं राज्य आता नक्की स्वर्गात येईल. एक यज्ञ बाकी आहे, पण दानवांचं राज्य स्वर्गात येणं, दैत्यांचं राज्य स्वर्गात येणं हे काही चांगलं नाही. हा विचार सगळ्यांच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी ऐकला आणि त्यांनी वामनाचा अवतार घेतला. ते वामनाचा अवतार घेऊन मग त्यांनी कश्यप ऋषींना, आदितीला सगळ्यांना नमस्कार वगैरे केला, वामन रूपाचा अवतार घेतला आणि मग ते विष्णू, श्री विष्णू बळीकडे निघाले. तोही कथावाद जवळजवळ आपल्याला सगळ्यांना माहितीये. आणि मग अंतर्ज्ञानाने दैत्य गुरु शुक्राचार्यांनी ते ओळखलं की आता ह्याच्या या 100व्या यज्ञामध्ये हे विष्णू नक्की विघ्न घालणार, हे नक्की त्यांनी जाणलं आणि तेही तिथे येऊन खरं म्हणजे उभे राहिले. वामन रूपी बटूचं स्वागत बळीराजाने अतिशय सुंदर केलं. छोटासा बळी, तो वामन रूपातला अवतारातला विष्णू अतिशय सुंदर दिसत होता. त्याची पाद्यपूजा केली. प्रसन्नपणे बटू वामन त्याला म्हणाला, अरे बळीराजा, तू हा जो सगळा विद्वज्जनांचा सत्कार करतोय, सेवा करतोय, हे सगळं खरं म्हणजे तुझ्या दैत्य कुळाला साजेच आहे, कारण प्रल्हाद माझाच भक्त होता, तर तुझं सुद्धा कल्याण होईल. असं ऐकल्यानंतर बळीराजा पण खुश झाला आणि वामनाला म्हणाला, तुम्हाला जे काही दान हवं असेल ते द्यायला मी तयार आहे. म्हणजे माझं सगळं राज्य मागितलं तरी मी द्यायला तयार आहे. असं म्हटल्यावर शुक्राचार्याने बळीराजाला थोडं सावध केलं. म्हणाले, अरे तू काहीतरी काय म्हणतोय, ज्याच्यासाठी आपण हा यज्ञ करतोय ते लक्षात घे ना. त्यात इकडे वामन अवतारातले विष्णू त्याला असं म्हणाले. वामन तो छोटा बालक म्हणाला, मला काय करायचंय जास्तीचं काही, आपल्या पुरतं मागावं म्हणजे बाद झालं. मला काय, त्रिपाद भूमी पुरीशी आहे, 3 पावलं भूमी मला तू दे,
आणि बाळ हट्ट आहे म्हणून बळीने त्याला मान्यता दिली. आणि भूमीला ही त्रिपाद भूमीसाठी उदक सोडायला तो झारी आणायला गेला आणि त्यांनी ती झारी आणली आणि ते उदक सोडणार तर शुक्राचार्य पुढे सरसावले आणि बळीराजाला म्हणले, हा बटू नाही, हा लबाड आहे, हा विष्णू आहे, तो तुझ्याकडनं सगळं खेचून घेतोय. बळीराजाने काहीही ऐकलं नाही. आणि दैत्यांचे गुरु होते ते म्हणाले, अरे यांनीच हिरण्यकश्यपूचा आणि तुझ्या वडिलांचा म्हणजे विरोचनाचा दोघांचा वध केलेला आहे. तो हा विष्णू आहे, आता तरी लक्षात घे. बळीराजांनी, आचार्य बोलतायत हे सत्य आहे, तुम्ही बोलताय हे सत्य आहे, हे मला मान्य आहे, पण मी आतापर्यंत 99 यज्ञ केले आणि यज्ञो वै विष्णू हे वेदवचन आहे. त्यामुळे त्याला संतुष्ट करणं हा यज्ञाचा देव प्रत्यक्ष माझ्याकडे आलेला आहे, त्याला संतुष्ट करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी हे दान द्यायला तयार आहे. त्रिपाद भूमीस तर तो मागतोय. आता मी उदक सोडणारच आहे असं म्हणून त्याने ते त्रिपाद भूमी दिली. असं म्हणून उदक सोडायला सुरुवात केली. त्या झारीच्या तोंडाशी शुक्राचार्य जाऊन बसले. सूक्ष्म रूप घेऊन. तर झारीतनं पाणी येईना, ते उदक सोडलं जाईना. त्यावेळेला विष्णूंनी एक दर्भ घेतला आणि त्या झारीच्या च्या तोंडाशी तो दर्भ जो होता तो आत ढकलला. त्यावेळेला आपोआपच शुक्राचार्यांच्या डोळ्याला जखम झाली वगैरे अशी कथा सांगितली जाते. आणि वामनाने तो दर्भ झारीच्या तोंडातून घातला, तो शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागला आणि त्यातून ते बाहेर आले वगैरे असं कथानक आहे. शुक्राचार्य कडक शब्दात म्हणाले, राजा मी तुला एवढं सांगितलं पण तू दुर्लक्ष केलं. आता त्रैलोक्याच्या पदावरून तू निश्चितपणे भ्रष्ट झालास हे नक्की लक्षात ठेव. त्रिपाद भूमी दिल्याबरोबर ते उदक सोडल्याबरोबर वामनाने आपलं भव्य रूप, जे विराट रूप आहे ते धारण केलं आणि भराभर तो वाढत गेला. बळीराजा आणि त्यांची पत्नी विद्यावली दोघांनी त्याला परिपूर्णरित्या नमस्कार केला. नमस्कार करून हे संपूर्ण राज्य त्याला देऊन टाकलं. सगळे असुर खरं म्हणजे अस्वस्थ झाले, पण विराट रूपात असलेल्या विष्णूची पूजा, त्याची पूजा करायला आपण सुरुवात केली. आणि आपण तिसरं पाऊल आता कुठे ठेवावं हा प्रश्न ज्या वेळेला विचारला गेला विष्णूंनी, त्यावेळेला विराट रूपातल्या विष्णूंनी विचारलं, त्यावेळेला बळीराजाने आपलं मस्तक झुकवलेलं आहे. ते पूर्णपणे त्याला शरणागत झालेले आहे. हे मस्तक झुकवणं हे अत्यंत आपल्या मनुष्याला, दैत्यांना, कोणालाही अवघड असतो. दुसऱ्या पुढे शरणागती घेणं, दुसऱ्यांच्या पुढे नतमस्तक होणं, दुसऱ्यांच्या पुढे मान झुकवणं हे कधीही आपल्याला पटत नाही. तिथे आपला अहंकार आडवा येतो. पण बळीने आपला अहंकार पूर्णपणे निर्मूलन केला होता आणि आपलं मस्तक, ही 5 ज्ञानेंद्रिय जो आपला अहंकार वाढवतात ती त्या मस्तकावर असतात. ते मस्तक त्याच्यापुढे झुकवलं, नतमस्तक झालं. हे नतमस्तक होणं एवढं सोपं नाही. ते बळीराजाने केलं आणि ते मस्तक झुकवून सांगितलं, याच्यावरती पाऊल ठेवा. आणि ते पाऊल त्याच्या डोक्यावरती ठेवून त्याला पाताळात ढकललं. ढकललं असं सांगितलं नाही, त्याला पाताळाचं संपूर्ण राज्य त्याने देऊन टाकलं. कारण बळीराजा हा दैत्य राजा होता. त्यामुळे ते राज्य मी घेतो असं विष्णूंनी म्हटलं नाही. नीती धर्माचं आचरण त्यांनी केलं आणि हे सप्त पाताळ जे आहे ते सप्त पाताळाचं राज्य त्याला देऊन टाकलं. मस्तकावरती चरण ठेवले, बळीच्या मस्तकावरती त्यांनी चरण ठेवले, हेही तितकंच खरं आहे. आत्मनिवेदन भक्तीला स्मरून भगवंताने त्याचा उद्धारच केला. म्हणजे उद्धार केला म्हणजे त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी त्याने हिरावून घेतल्या हे मान्य आहे. त्याला मोहमायेतनं सोडून टाकलं आणि या बळीच्या अनन्यतेची, समर्पणाची, आत्मनिवेदनाची प्रशंसाच सगळीकडे करतात. आणि तिथे जाऊन त्याचा द्वारपाल म्हणून हा विष्णू राहिलेला आहे. दुय्यम स्थान विष्णूंनी घेतलेलं. हे द्वारपाल होऊन बळीचं राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे हे दखल त्यांनी घेतलेली आहे. आत द्वारपाल होऊन त्यातून कोणी वाईट आत जात नाही ना, काही वाईट सांगत नाही ना, त्याचं राज्य व्यवस्थित चालू आहे ना, त्याचं मत परिवर्तन करत नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच आहेत. त्याप्रमाणे बलीचं मत परिवर्तन होत नाही ना राज्यावर बसल्यावरती, तो वाईट वृत्तीला जात नाही ना, कारण दैत्य वृत्ती आहे त्याच्यामध्ये, तेही त्यांनी बघितलं. दोन्ही गोष्टींचं संतुलन द्वारपाल होऊन त्यांनी केलं. बाहेरून आत वाईट विचार जाऊ दिले नाही, आतून चांगले विचार बाहेर जाऊ दिले नाही. अशा तऱ्हेने तो द्वारपाल म्हणून तिथे राहिला. बळीने सुतल लोकांचं राज्य
पालन पोषण सगळं प्रावीण्याने केलं. तो सुरुवातीपासून तसाच होता, चांगलाच राजा होता, सर्व गुण संपन्न होता. तो विश्वात कुठेही भ्रमण करत असला तरी सुतल लोक हे त्याचं ऍड्रेस होता असं म्हणायला हरकत नाही. कारण तो कायम तो तिथे वस्ती करायचा. अशा तऱ्हेने मी म्हटलं, तो अनेक विद्यांमध्ये प्रवीण होता. ललित विद्या, क्रीडा विद्या, धनुर्विद्या, राजधर्म विद्या, अशा कितीतरी विद्या आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये तो प्रवीण होता. राज्यही योग्य रीतीने करत होता. अत्यंत सुखा समाधानाने व्यतीत करत होता. एक शेवटची गोष्ट सांगते आणि ती अत्यंत आत्मनिवेदनाच्या बाबतीमध्ये महत्वाची आहे. श्रीरामाला ज्या कथा वशिष्ठ ऋषींनी सांगितल्या, वशिष्ठ मुनींनी सांगितल्या, त्याच्यामध्येही बळीची कथा येते. म्हणजे त्यांना जो उपदेश केला गेलेला आहे योग वशिष्ठामध्ये, त्याच्यामध्ये ही कथा येते. आणि साधारण उपदेशाच्या 12व्या-13व्या दिवशी वेगवेगळ्या कथा वशिष्ठ ऋषींनी ह्या चारही भावंडांना सांगितल्या. पण रामाला विशेष करून सांगितलं, त्याला वैराग्य आलं होतं त्यावेळेला वगैरे जे उपदेश केलेला आहे तो उपदेश, त्याच्यामध्ये या कथा आल्यात. आणि त्या कथांमध्ये त्यांनी राजांच्याही कथा सांगितल्या, ऋषींच्याही कथा सांगितल्या वेगवेगळ्या. आणि त्यातनं काय घ्यायचं हे प्रत्येक वेळेला सांगितलं होतं. त्यांनी त्यावेळेला बळीची कथा सांगितली असावी असं म्हटलं जातं. ते न्यायमार्गाने राज्य उपभोगून, आता बळीला बरेच दिवस झाले होते, बळीला या सगळ्या उपभोगाचा सुद्धा शेवटी खूप ऐश्वर आलं ना, खूप उपभोग मिळाले ना, तर त्या उपभोगांचा सुद्धा कंटाळा येतो. मैनाक पर्वतावरती, म्हणजे जे मैनाक पर्वताजवळ पृथ्वीचं द्वार, म्हणजे पाताळातून पृथ्वीवर येण्याचं जे द्वार आहे ते मैनाक पर्वताच्या इथे आहे अशी कथा सांगितली जाते. तिथे त्या पृथ्वीवरून तो मेरू पर्वतावरच्या त्याच्या राजवाड्यामध्ये येऊन विश्रांती घेत होता. आता सगळे हे उपभोग भोगलेत, राज्य भोगलं, तरी पण मला समाधान मिळत नाही असं त्याला वाटत होतं. उपभोग भोगतो, विषय भोगतो, त्याची तृप्ती कधीच होत नाही. त्यामुळे समाधान वेगळं आणि उपभोग भोगून मिळणारं वेगळं. हे सुख असतं, पण त्याच्या मागून दुःख पण येतं. खूप पोटभर खाल्लं की अपचन होतं, हे तितकंच खरंय. तशाप्रमाणे आहे, त्यांनी खूप अपार भोग भोगलेले आहेत, भोग म्हणजे उपभोग घेतलेले आहेत, पण समाधान मिळत नाही. आयुष्यामध्ये चढ उतार सुद्धा त्यांनी भोगले. इंद्रपद आलं, इंद्रपद गेलं, कधी पराभव झाला, कधी विजयाने तो मिरवत होता. सगळे म्हणजे चढ उतार पण अनुभवले, पण काही फरक पडत नाही. मात्र हे शाश्वत समाधान कशामध्ये आहे ते शोधलं पाहिजे. म्हणून तो डोळे मिटून थोडा वेळ बसला होता. त्यावेळेला पूर्वी विरोचन, जे त्याचे वडील, त्याचा आणि बळीचा जो संवाद झाला होता तो त्याला आठवला. आणि विरोचनाचा हा संवाद झाला असला तरी विरोचनाला तरी कोणी सांगितलं होतं? ते प्रल्हादाने सांगितलं होतं. पण अर्थात काही वेळेला काय होतं, काही चांगला उपदेश एखाद्याला केला तर तो ह्या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो, पण त्याला त्याचं काही महत्वच पटत नाही. विरोचन त्यातलाच होता. प्रल्हादाने ह्या गोष्टी त्याला सांगितल्या होत्या, पण हे सगळं विरोचनाला सांगून त्याला काही उपयोग झाला नाही. विरोचनाची अशी कथा सांगितली जाते, तो आत्मज्ञान ग्रहण करण्याकरता इंद्राबरोबर गेला पण होता, पण देहबुद्धीने पुन्हा परत आला. सो उपनिषदामध्ये ती कथा आहे. इंद्राने मात्र आत्मज्ञान प्राप्त केलं, अशा तऱ्हेची कथा आहे. म्हणजे त्याला ती आवड होती, पण आवड असली तरी ते करण्याकरता सवड नव्हती किंवा ती आवड नव्हती. म्हणजे आवड असणं वेगळं, ऐकणं वेगळं, पण ते आचरणात आणणं वेगळं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण तो संवाद जो प्रल्हादाबरोबर झाला होता तो विरोचनाने बळीला सांगितला होता बोलता बोलता. पण बळी हरिभक्त होता, त्यांनी ते श्रवण उत्तम रीतीने केलेलं होतं. म्हणजे श्रवण म्हणजे फक्त श्रवण नाही, चिंतन, मनन आणि आचरण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर त्यांनी केल्या होत्या. म्हणून तर त्याचं राज्य एवढं चांगलं होतं की त्यांचं देवाचंही वैर नव्हतं आणि मानवाचंही वैर नव्हतं आणि राक्षसांशीही वैर नव्हतं. तो चांगल्या दृष्टीने राज्य करत होता. असा हा बळीराजा नेत्र मिटून स्वस्थ बसला होता आणि त्याला तो संवाद आठवला. त्यावेळेला तो जो संवाद जो ऐकला त्यावेळेला त्याच्या वडिलांनी त्याला असं सांगितलं होतं की या विश्वाला व्यापून उरणारं असं एक प्रचंड मोठं राज्य आहे. ते राज्य तेजस्वी असून त्याचा सर्व करता सगळ्या ठिकाणी राहणारा आहे. असा हा राजा जो आहे, सगळ्या ठिकाणी राहतो, सगळं राज्य सांभाळतो,
असा जो राजा आहे तो करुणी अकर्ता. तर करणारा सगळा तोच आहे, पण तो म्हणतच नाही की मी हे सगळं करतो. आणि त्याच्या एकांतालाही सीमा नाही आणि त्याच्या लोकांतालाही सीमा नाही. दोन्ही गोष्टी आहेत. असा जो राजा आहे तो कायम ज्ञानमग्न अशा स्थितीमध्ये आणि आनंदामध्ये समाधानामध्ये राहणार आहे. ते राज्य तू अजून जिंकलं नाहीस. तो राजा कोण असेल? त्याचं राज्य आपण जिंकलं नाही तर कोण असेल? खरं तर मी सगळ्यांची राज्य जिंकलेली आहेत, असा विचार त्यावेळेला बळीराजाने केला. कोणी यम आहे, इंद्र आहे, कुबेर आहे, असेही कोणी दिसत नाही, कोणी असुरही दिसत नाही. मी मी अजिंक्य योद्धा म्हणून निर्माण झालेलं आहे. मला अजिंक्य म्हटलं जातं. त्यामुळे यांच्यापैकी कोणी नाही. मग हा कोण असेल? त्याला पुढची वाक्य आठवली. या राज्याचा मन हा मंत्री आहे. आणि माझ्या वडिलांनी मला, म्हणजे प्रल्हादांनी मला असं सांगितल्याचं आठवतंय की शरीर बळापेक्षा आत्मबळ इथे उपयोगी पडतो. आणि त्याचा संकल्प करणं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे. तो दुसरा तिसरा कोणी नाही, आनंदरूप आत्मतत्व आहे. हा मन हा त्याचा मंत्री आहे. हे मनच उन्मन करावं लागतं. या मनालाच आपल्याला तिथपर्यंत न्यावं लागतं आणि ह्या मनाला आपल्याला उन्मन करावं लागतं आणि ही त्याची सेवा आपल्याला करावी लागते. ती सेवा करण्यासाठी हे शरीर आपल्याला दिलेलं आहे. ते त्याचं साधन आहे. पण मनाचं उन्मन करून शरीरापासून विदेह रूप प्राप्त करायचंय आणि हा सगळा अभ्यास करायला सांगितलं जातो. हा अभ्यास कसा करायचा असा जेव्हा बळीने प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं, अभ्यास करणं सुद्धा सोपं आहे असं म्हटलं जातं. तर तू करून नक्की बघू शकतोस. दिवसाचे 4 भाग करायचे, 2 भाग विषय सेवनात घालवायचे असं सांगितलं. विषय सेवन करायचंच आहे, 2 भाग विषय सेवनात घालवायचे आणि 2 भाग जे आहेत 4 भाग केल्यानंतर ते मात्र त्यातला एक भाग शास्त्र अभ्यासासाठी वापरायचा आणि दुसरा भाग गुरुजनांच्या सेवेसाठी वापरायचा. हे म्हटल्यानंतर त्याला प्रश्न पडला की दिवस 24 तासाचा असं जर विचार केला तर मग काय करायचं? तर निद्रेचा जो काळ आहे तो सध्या बाजूला ठेव. उरलेल्या 12 तासाचे 4 भाग कर, तरी हरकत नाही. कारण विषयांची जी ओढ आपल्या शरीराला इतके वर्ष लागलेली असते ती इतक्या सहजी जाऊ शकत नाही. पहिल्यांदा निद्रेचा काळ दूर करावा, वजा करावा आणि 12 तासांचे 4 भाग करावे. हळूहळू आपले विषय सेवनाची इच्छा कमी व्हायला लागते. थोडी थोडी परिपक्वता आपल्या अध्ययनामध्ये यायला लागली, शास्त्राभ्यासामध्ये यायला लागली, गुरुप्रचिती यायला लागली की आपली विषयांची संपूर्ण नष्ट होण्याला सुरुवात होते. विषयांचा त्याग व्हायला सुरुवात होतो. विषय आपल्यापासून पण दूर करायला सुरुवात करतो. निर्विषय व्हायला सुरुवात होते. त्यावेळेला निद्रा हा विषय सुद्धा हळूहळू आपला दूर होतो आणि मग ते 12 तासही याच्यात घ्यायला हरकत नाही. आता 24 तासाचा हिशोब करून तसे 4 भाग केले तरी सुद्धा विषयाचा भाग आपला जवळजवळ मावळायला लागतो आणि दिवस रात्र झोपेतही आणि दिवसाही नामस्मरण व्हायला सुरुवात होते आणि मनाचं उन्मन होऊन वैराग्याची आणि आत्मज्ञानाची ओढ ही आपल्यातली वाढत जाते. मूळ ज्ञानाने वैराग्य वाढत जातं आणि हे सगळं एकमेकाला परस्पर पूरक आहे. चित्ताने विरक्त होऊन त्याचं आचरण, श्रवण, मनन, निधिध्यासन याच पायऱ्या प्रत्येकाने आपल्याला सांगितलेल्या आहेत. भक्तीमध्ये तो उपदेश जो होता तो त्याच्या सर्व लक्षात आला. पण हा सगळं झाल्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ज्या वेळेला दैत्य गुरु शुक्राचार्य जे होते त्यांचा गुरु उपदेश त्यांनी घेतला. म्हणजे आधी शास्त्र प्रचिती घेतली, मग गुरुप्रचिती घेतली. या सगळ्याचा त्याला वीट आला होता. तो सगळा विषय लोभ किंवा त्यांनी मिळालेले सगळे भोग उपभोग बाजूला टाकून दिले आणि ते बाजूला भोग आणि उपभोग दोन्ही बाजूला करावे लागतात ना, हेही तितकंच खरं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तो परिपक्व झाल्यावरती शुक्राचार्यांनी गुरु उपदेश करून त्याच्यावरती सिद्धीची मोहर टाकली, त्याला आशीर्वाद दिला, त्याला समाधी लागली आणि ही परमात्मा स्वरूपाच्या समाधानामध्ये राहण्याची समाधी त्याला लागली. असुर देव दाक्षस सगळेजण त्याच्या दर्शनाला येऊ लागले. पण शुक्राचार्यांनी सांगितलं होतं त्याची समाधी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय कोणी त्याला जाग करू नका. सहस्र वर्ष झाल्यानंतर देवाने दुंदुभी केली, दुंदुभीचा घोष केला, सर्व देव खाली आले
आणि त्यावेळेला बळीराजा समाधीतून उठलेला आहे. हे शाश्वत सुख म्हणजे काय, ते समाधान म्हणजे काय, हे त्याला कळलं आणि सर्व देव तिथे आले. आणि अशा रीतीने खरं म्हणजे हे आत्मनिवेदन त्यांनी केलेले रंजकतेने अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण ही आत्मनिवेदन भक्तीसाठी हा बळी प्रसिद्ध झाला. सप्त चिरंजीवांपैकी एक दैत्यराज बळी अत्यंत सुव्यवस्थितपणे दैत्य कुळातला असून सुद्धा राज्यकारभार पाहणारा, राज्याची सर्व कर्तव्य बजावणारा असा बळीराजा, सगळे ऐश्वर्य उपभोग घेऊन शेवटी विष्णू भक्त असा होणारा बळीराजा, जो आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध झाला, समाधी सुख मिळवून आत्मनिवेदन भक्ती करून भगवंताशी एकरूप झाला. मग त्यांनी त्याच्या म्हणजे भगवान विष्णूच्या चरणावरती डोकं ठेवलं काय आणि भगवान विष्णूने त्याच्या डोक्यावरती आपलं पाऊल ठेवलं काय, त्याच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी सारख्याच होत्या. विष्णूचा आशीर्वादच त्याला मिळालेला होता आणि विष्णूचा आशीर्वाद मिळून चिरंजीव झालेला असा हा महाबली बळीराजा. त्याचं आज आपण चरित्र बघितलं. त्याच्या सगळं चरित्र, त्यातल्या काही कथा आपण बघितल्या, त्याचं आत्मनिवेदन आपण बघितलं. आता उद्या पुढच्या प्रसंगामध्ये, या पुढच्या व्याख्यानामध्ये आपण व्यासांबद्दल बघणार. अश्वत्थामा, बलीर, व्यास. त्यामुळे पुढच्या ह्याला आपण व्यास मुनींबद्दल बघणार आहोत, व्यास ऋषींबद्दल बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. धन्यवाद.